कुलदेवता बजरंगबली हनुमंतरायाची मूर्ती स्थापना आणि मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। अतिशय भव्य दिव्य असा अद्भुत सोहळा, डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा आज आपल्या गावामध्ये पूर्ण होत असताना दिसून येत आहे। दिवसभर अन्नदान, नामस्मरण आणि आता पालखी, आणि या पालखीच्या माध्यमातून आमच्या श्री संत बाळगीर महाराज भजनी मंडळाची सेवा देत असताना सर्व जमलेल्या बाहेर गावून जमलेल्या सर्व श्रोते मंडळींचे, मायमाऊल्यांचे, माता भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो। आजचा दिवस म्हणजे ज्या भगवंताने एवढी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीच्या मानाने आपला भारत देश किती असेल, त्या भारत देशाच्या मानाने आपला महाराष्ट्र किती असेल, महाराष्ट्राच्या मानाने आपला नांदेड जिल्हा किती असेल, नांदेड जिल्ह्याच्या मानाने आपला तालुका किती असेल आणि तालुक्याच्या मानाने आपलं गाव किती असेल, तरी पण अनंत प्रमाणाचा नायक आपल्या गावातून तो आळवावा, तो प्राप्त करावा अशी दृढ भावना धरून प्रत्येक जण या ठिकाणी आज भक्तीसाठी तत्पर आहे। ज्याप्रमाणे बिल्डिंग बकळ मोठी राहते पण त्या मानाने तिचा दरवाजा लहान राहते, दरवाजाप्रमाणे तिचं कुलूप लहान राहते आणि कुलपाच्या मानाने तिची चाबी लहान राहते। पण चाबीशिवाय कुलूप खोलत नाही, कुलपाशिवाय दरवाजा उघडत नाही, दरवाजा उघडल्याशिवाय घरात जाता येत नाही। तद्वत चाबी म्हणजे हे भक्ती आणि हे शास्त्र आपल्याला काय सांगते असा असणारा देव, त्या देवाची भक्ती करत असताना, त्या देवाचं महत्व वर्णन करत असताना आपण धावत्या ओघामध्ये या ठिकाणी महाराज काय म्हणतात बघा। प्रमाण जय जय सद्गुरु निरालंब, तुझे स्थान से स्वयं, तू पूर्णानंदाचा स्तंभ, भक्ता घरी रहिवास तुमचा, भक्ता घरी रहिवास तुमचा, तू पूर्णानंदाचा स्तंभ, भक्ता घरी रहिवास तुमचा, भक्ता घरी। ऐका बंधू, कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आपल्या किवळा येथील आदरणीय दत्तभक्त परायण गणेशरावजी शाहूकार कोडगिरे यांच्याकडून प्रथमतः 21 रुपयाची भेट पाठवल्याबद्दल आभारी आहे, धन्यवाद। देवा तू कसा आहेस, पण असा एकमेव भगवंत आहे जो स्वयं स्वतः सिद्ध आहे, ज्याने ज्याच्यापासून सर्वच उत्पत्ती आहे, निर्मिती आहे, पण त्याला निर्माण करणारा असा दुसरा कोणी नाही महाराज, म्हणून त्याला देव म्हणतात। बाकी तुम्ही कोणाला देव हा शब्द लावून बघा तुम्ही, पण त्या नावाला परिपूर्णता त्या ठिकाणी येत नाही। आपण म्हणतो मारी कर्मावरी मे कैसा सद्गुरु मोक्षदानी, सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी। असा असणारा देव तुझ्याशिवाय या जगामध्ये दुसरा कोणी नाही, सर्व जगाला नवे नवे अनंत ब्रह्मांडाला तुझ्या कृपेचा आधार आहे, तुझ्या आधिपत्याखाली अनंत ब्रह्मांडाच्या देवदेवता राबराब राबतात। असा अनंत ब्रह्मांडाचा नायक, अनंत सिद्धीचा दाता, तुझं छत्र म्हणजे निरालंब आहे, निर अधिक अवलंबन असा निरालंब असणारा भगवंत, तुझं स्थान स्वयं आहे आणि तू पूर्णानंदाचा स्तंभ आहेस, तरी तुझा रहिवास असणारा भक्ता घरी आहे। तुला शोधावं कुठं, तुला पाहावं कुठं आपण म्हणतो, तर इकडे आनंदपाठात बापूजी महाराज म्हणतात, आनंदेव दत्त स्मरा सगोदीत, त्याच्या भगवंत जवळी उभा, त्याच्या भगवंत जवळी उभा, मग काय एवढी सुखाचा संसार, भक्ती मुक्ती द्वार ओळंगती, भक्ती मुक्ती द्वार
कुठं तुला शोधायचं असेल देव इथं तिथं नाही महाराज जिथं त्या भगवंताचं नाम स्मरण आहे त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे भक्ता घरी रहिवास तुझा असं म्हणणारे कवी करता आणि या गणाच्या माध्यमातून तुझं स्तवन करत असताना कवी करता म्हणतो गणेश तुला वंदितो रे मुलारंभी देवा तुला वंदितो रे मुलारंभी देवा तुला वंदितो आपल्या चोळातील आदरणीय सूर्यवान संभाजी पाटील टरके यांच्याकडून 21 रुपयाची सहप्रम भेट धन्यवाद व तसेच माझ्या नागापूर येथून मातोश्री आमच्या अंजनबाई कडून 21 रुपयाचं सहप्रम भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे धन्यवाद व तसेच श्री संत बाळगीर महाराज मठ संस्थान ओझे किवळा मठाचे मठाधिपती गुरुवर्य दत्तभक्त परायण प्रज्ञानाचे गाण अभ्यासू आमच्या किवळ्याचं वैभव दत्तभक्त परायण रुद्रगीर महाराज गुरु दयाळगीर महाराज मठ संस्थान किवळा यांच्याकडून 51 रुपयाचं कृपा प्रसाद भेट भजनाकडे पाठवल्या भेटीबद्दल सर्व भजनाचं महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत देवद गुजरीतून आदरणीय दत्तभक्त परायण माधवजी पाटील हिंगणे गुजरीकर यांच्याकडून 21 रुपयाचं सप्रेम भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद महिमा वर्णन करत असताना जिथं वेदाला नेती म्हणावं लागलं ज्या वेदाच्या आधारे एवढं मोठं जग चाललंय महाराज वेद शब्द सृष्टीचा आरकू म्हणलंय ज्या वेदानं मार्ग लावून दिलेले त्या मार्गाने जे लोक मार्गक्रमण करतात ते कुठंतरी जाऊन अडतात कारण वेदालाच देव कळाला नाही तर वेदानं सांगलेल्या लोकांना काय कळलं
कोणाच्या आधारे चलावं, कोणाचं ऐकून चलावं. लक्षात घ्या, 4 आंधळे एका सशाचा शोध घेऊ लागले. वाटेमध्ये हत्ती सापडला. हत्ती सापडल्यानं त्या चौघांना मिळून म्हणले, एकानं जाऊन बघून आला हत्ती. त्याच्या हाताला जेवढं अवयव लागलं त्याला विचारलं, हत्ती कसा आहे? त्याच्या हाताला पोट लागलं होतं. त्यानं म्हणला, हत्ती कनिंगी सारखा आहे म्हणला. दुसऱ्याला पाठीलं, त्याला जाऊन म्हणलं, तू जाऊन हत्ती बघू दे कसा आहे ते. दुसरं गेलं, कानाला हात लावून बघलं. येऊन सांगलं त्यानं, त्या दुसऱ्या वेदानं, हत्ती सुपासारखा आहे म्हणला. राहते का कुठं? तिसऱ्या वेदाला पाठवलं, हत्ती कसा आहे बघून ये. त्यानं जाऊन पायाला हात लावला, हत्ती दांडीसारखा आहे म्हणला. असे वेगवेगळ्या पद्धतीचे नाना प्रकारचे विचार, याचं कुठंच एक मत नाही महाराज. नाना शास्त्र, नाना वेद, हे सर्वच जण, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपला एक नेम सांगतात. पण त्या नियमावलीमध्ये त्या खऱ्या देवाची, भगवंताची प्राप्ती नाही. म्हणून कवी करता म्हणतो, 4 6 आपला थकले तुझे गुण गाता. पाहण्यासाठी काही लोकांनी मुद्रा लावली महाराज. जाचरी, भोचरी, खेचरी, आगोचरी अशा 4 मुद्रा. जाचरीचं कोणतं पाहणं, भोचरीचं कोणतं पाहणं, खाली पाहालेत, काही नासागरी दृष्टी ठेवून तुला बघण्याचा प्रयत्न करालेत. पण तुला बघायचं असेल, तुझी कृपा ज्या जीवावर झाली तोच जीव तुला ओळखू शकेल. देवाला बघतो म्हणल्याने देव दिसणार महाराज. देवाच्याच मनात यावं लागते की आता मला याला दिसायचं आहे म्हणून. मी काय म्हणतो बघा, तुझी कृपा न होता जाण भावाच मूर्ती विश्वजन म्हण. तुझी होता कृपा दृष्टी माया नासे उठाउठी परमात्म्याची होय भेटी म्हण. तुझीच कृपा या जीवावर व्हावी लागते, तेव्हाच तुझं स्वरूप करते. जोपर्यंत तुझ्या मनात येणार नाही की मला प्राप्त व्हावं,
तोपर्यंत तुझी प्राप्ती नाही. म्हणून महाराज म्हणतात कोणी एक लावून मुद्रा मनती तुला पाया. ऐका बंधू, माझ्या किवळा येथील माझ्या भजनमावर जो अपार प्रेम करणारे दत्तभक्त परायण शिवाजीरावजी पुंडाजीरावजी हंबेलकर यांच्याकडून 21 रुपयाचे सप्र भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. पुढे झाला खेळा माझा आता वेळ नको, विलंब जरी नावसी न सख्या होईल प्राणहानी. करुणा मी तुझा वाकितो अवधूता येई आता धावली. अनंत युग गेले परंतु नाही झाल्या भेटी. आता कोणाला शरण जाऊ देवा तुझ्यासाठी. खूप दिवस झाले देवा, किती हाका मारावा तुला. दत्ता दिगंबरा याहो दयाळा मला भेट द्यावो. अंगी या संसाराचा वनवा कितीतरी म्हणून सोसावा. वेळ लागला या जीवा कुठेही मिळणं विसावा. कुठंच विसावा नाही. आता लागा रे आता पुढे झाला गेला माझा दावचा ठेवा. तुला वंदी तो ऐका म्हणून आदरणीय दत्तभक्त परायण विजयरावजी शंकररावजी कोकुलवार, माफ करा विजयरावजी किशनरावजी कोकुलवार हळांमध्ये जोशी सानवी आपल्या या चैत्र शुद्ध पंचदिन यात्रेतील नामधारक यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. तुला वंदितो ऐका म्हणलो आदरणीय माझ्या किवळा येथील माझे स्नेहमित्र आमच्या भजनमावर जीवापाड प्रेम करणारे दत्तभक्त परायण जनार्दन पाटील शंकर पाटील जेगळे यांच्याकडून 51 रुपयाची सप्र भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. व तसेच माझ्या खपराळा येथून माझ्या भजनमावर जीवापाड प्रेम करणारे सध्या आपल्या चैत्रशुद्ध पंचदिन यात्रा महोत्सवातील आज ज्यांनी सहभागी होऊन आपली उपस्थिती लावलेली आहे असे आदरणीय आमचे गुरुबंधू दत्तभक्त परायण कल्याण पाटील हिवराळे
यांच्याकडून 51 रुपयाचे सप्रेम भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहे, धन्यवाद. ज्या मायेच्या हातामध्ये या जीवितवाचे सूत्र दिले आणि जीवाला सांगितलं तू हा उदीम करून खाण्यासाठी, ते माया म्हणली मी व्यवहार करील, मी उदीम करील, मी काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे, पण तुझ्यातला अंश जर देशील, ओरिजिनल वस्तू देशील तर मी काहीतरी करतो म्हणली देवा. देवाने आपल्यातला अंश काढून त्या मायेच्या हातात दिला. त्या मायेनं या 4 सृष्टीमध्ये आणून त्याला मलिन केलं. आता पूर्ण कथा जर सांगायला गेलं तर तेवढा वेळ आपल्याकडे नाही, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. या अमितेच्या हातामध्ये हा जीव पडल्याच्या नंतर ज्या परामायेपासून 9 माया तयार झाल्या, त्या 9 मायेनं हस्तांतरित करीत 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 जीवाला या कर्मभूमीमध्ये आणलं. या कर्मभूमीमध्ये आणल्याच्या नंतर त्या मायेने एक कोथळा निर्माण केला, ज्याच्यामध्ये नरक मूत्र जर्जर योनी असणाऱ्या या पिंडाची रचना केली आणि त्या पिंडामध्ये या जीवाला टाकण्यात आलं. महाराज, साधी सरळ सोपी गोष्ट नाही. नरक मूत्र पू रक्त श्वेत नको नको त्या असणाऱ्या घाणेरड्या वस्तू आणि त्या घाणेरड्या जाग्यामध्ये ही पवित्र वस्तू टाकण्यात आली. विचार करा, ज्या ऋषीना हजारो वर्ष तपश्चर्या केला त्या विश्वामित्र, आणि तपश्चर्या करून या त्या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी स्वर्गातून अप्सरा आली आणि अप्सरा येऊन त्याच्या पुढे नृत्य काम करू लागली. करता करता गंमत काय झाली बघा, नाचकाम करू लागली आणि त्या ज्यावेळेस त्याला सावध केलं तिनं आणि सांगितलं, अरे मी तुझ्या समोर एवढी सुंदर स्त्री नृत्य करते, माझ्या प्राप्तीसाठी सगळे लोक आतुरतेने वाट पाहतात आणि मी होऊन तुझ्या समोर आहे, तर तू माझ्याकडे बघायला पण तयार नाहीस. काय बघू म्हणला तुझ्या चमड्याकडे, फक्त काटाळा आणला पांढरा शिपट, मध्ये बघ मला रक्त आहे, पोह आहे, नको नको ते दुर्गंधी आणला तुझ्या शरीरामध्ये. त्या बाईनं हायगाय केलं नाही महाराज, आपलं पोट फाडून दाखिली त्या बाईनं, अप्सरेनं पोट फाडून दाखिली, तर त्या पोटातून नाना प्रकारचा चंदनाचा सुगंध दरवळत होता. त्यावेळेस तो सुगंध पाहून तिने म्हणली, बघ ही दुर्गंधी आहे काय माझ्या पोटामध्ये, आहे काय माझ्या उदरामध्ये. धन्यगड्या म्हणला, हे आधी जर मला कळालं असलं तुझ्या पोटात एवढी दुर्गंधी नाही तर तुझ्याच पोटी मी जन्म घेत होतो म्हणला. ही त्या लोकांची एक तपश्चर्या पोटी जमलेली ही संपत्ती होती महाराज. आणि हे अनुभव आमच्या जीवनात कधी येईल याची आम्ही वाट पाहतो. ही अवस्था, ही प्राप्ती, हा अनुभव जोपर्यंत आपल्या हाती लागणार नाही तोपर्यंत त्या परमेश्वराची प्राप्ती हा विषय तर दूरच राहिला महाराज. म्हणून महाराज म्हणतात, नरक मूत्र वरचीवर गळा बसलाय. तिसरा दिवस होया, तुम्ही नकर बोट टाकले तर सोपा जातो.
टोळ्यातील आदरणीय दत्तभक्त परायण जनार्दन पाटील शंकर पाटील जिगळे यांच्याकडून पुन्हा एकदा 51 रुपयाची सब्र भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवादच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. बाळगुरु